मुंबई चेंबूर के शाखा प्रमुख शेखर चौहान के सिल्वर जुबली की इन दिनों खूब चर्चा है। जी हाँ, यह सिल्वर जुबली है एक अनोखे समाज कार्य की। वह लगातार 25 सालों से अपनी शाखा 152 की जनता के लिए फ्री मेडिकल कैंप और रक्तदान शिविर का आयोजन कर रहे हैं। इसी तरह के आयोजन को रविवार को काफी अच्छा प्रतिसाद मिला, जहां खुद सांसद अनिल देसाई, विभाग प्रमुख प्रमोद शिंदे और पूर्व विधायक प्रकाश फातर्पेकर ने पहुंचकर जायजा लिया और इस आयोजन की खूब तारीफ की। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी के हमारे शाखा प्रमुख 152 के शेखर चौहान, इन्होंने ये जो मेडिकल कैंप यहाँ पे लगाया है वो चेंबूर के लोगों के लिए और चेंबूर के आसपास के लोग भी जिनको ये सुविधाएं मिलने से बहुत कठिनाइयां रहती है। ब्लड डोनेशन का कैंप है, उसके साथ ही में बहुत सारी जांच, निजी जांच, आपको शारीरिक जो भी समस्या हो उसके लिए स्वास्थ्य की समस्या का जांच करने के यहाँ पे एक बहुत अच्छा सायन हॉस्पिटल, चेंबूर हॉस्पिटल के डॉक्टर्सों के साथ में करके यहाँ लगाया है। ब्लड डोनेशन आप तो जानते हैं, जो ब्लड है, ब्लड डोनेशन के जैसा कोई डोनेशन नहीं है, इतना बहुत सबसे बड़ा रक्तदान कहते हैं। तो ये खूनदान का कार्यक्रम करीब 25 साल से लगातार वो करते आ रहे हैं। तो शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पार्टी की जो एक हमारी पहचान है कि वो सिर्फ राजनीति नहीं, तो इससे परे राजनीति से आगे बढ़ के हम लोगों के लिए, समाज के लिए क्या कर सकते हैं, ये बात सबसे अहम रहती है। हमारे विभाग प्रमुख प्रमोद शिंदे जी, हमारे विभाग महिलाएं विभाग की जैसे शेखर चौहान है, कि इन्होंने एक अपना बेंचमार्क बता दिया है कि हम सिर्फ राजनीति के लिए नहीं है, समाज के लिए जो समस्याएं हैं, समाज को क्या चाहिए, स्वास्थ्य भी हो, ऐसे ही जैसे ब्लड कैंप चलता है ऐसे शिक्षा के इसमें भी बच्चों को स्कूल बुक्स देना, उनको नोटबुक्स का ये देना, उनकी समस्याएं और भी कुछ रहेंगी तो ये पानी की समस्या, रास्ते की समस्या, बिजली की समस्या, जो भी समस्याओं से लोग परेशान है उनके लिए हम क्या कर सकते हैं, अन्याय के खिलाफ लड़ना, ये हमको स्वर्गीय बाळा साहेब जी ने सिखाया। आज उद्धव जी के नेतृत्व में हम लोग वही काम। आज शिवसेनेच्या माध्यमातून आमचे इकडचे शाखा प्रमुख शेखर भाई चव्हाण यांनी हा उपक्रम घेतलेला आहे। वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मरणात हा कार्यक्रम घेतलेला आहे आणि मला वाटतं हा 24 किंवा 25वा हा ब्लड डोनेशन कॅम्प त्यांनी केलेला आहे आणि अशीच चांगली कामं ज्या शिवसेनेमार्फत केली जातात आणि नेहमी करत राहतील आणि तसंच शेखर चव्हाण आणि आमच्या मालती शेंडगे महिला शाखा प्रमुख या पण कार्यरत असतात आणि नेहमीच लोकांची सेवा करणं हे आमचं कर्तव्य आहे आणि ते नेहमीच करत राहतील। ब्लड डोनेशन करणं म्हणजे अतिशय गरजेचं आहे की हॉस्पिटलमध्ये, कुठच्याही तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेलात ना तर तिथे, आणि मेन म्हणजे BMC हॉस्पिटल, तिथे रक्ताचा तुटवडा असतोच। तुमच्या मार्फत मी सगळ्या लोकांपर्यंत एक मेसेज मला द्यायचा आहे की जास्तीत जास्त ब्लड डोनेशन करा। 3 महिन्यातनं एकदा केला तरी हरकत नाही, कारण 3 महिन्यातनी एकदा केला की त्याच्यानंतर ते 3 महिने भले तुम्ही केलं नाही तरी चालेल, तो ब्लड ऑटोमॅटिक 3 महिन्यामध्ये तो तयार होतो। त्यामुळे तुम्ही असं नाही म्हणत की आपण गेल्यानंतर रक्त काय कमी होतं, रक्त वगैरे कमी नाही होत, 3 महिन्यांनी ते ऑटोमॅटिक भरून निघतात। तुम्ही तर बघितलं, मागच्याच महिन्यामध्ये मी
क्रीडा महोत्सव घेतला होता. तसंच कला, क्रीडा, शैक्षणिक व असं आरोग्य, असं माझ्या या 152 चेंबूरमध्ये मी बरेच असे कार्यक्रम उपक्रम राबवत आलोय. आणि आज चेंबूरकरांना चांगली सुखसोयी सुविधा देण्यासाठी माझी गेल्या किती वर्षापासूनची प्रयत्न आहे आणि प्रयत्नशील राहणार आणि करत राहणार. जेव्हापर्यंत आई जगदंबा मला बळ देईल तोपर्यंत मी करत राहील. शिवसेना बाळासाहेब ठाकरे, हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे तसेच आदित्य साहेब ठाकरे यांनी जे मार्गदर्शन सतत आम्हाला करत आले त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही कार्य करत आहोत. आज शिवसेना शाखा क्रमांक 152च्या वतीने हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य दिव्य आज आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं. आज गेली 24 वर्ष मला शाखा प्रमुख मी आज माझं पद भूषवत आहे. पण गेली 24 वर्ष झाले मी हे कार्य करत आहे. रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर असे विविध माझ्या शाखेच्या माध्यमातून कार्यक्रम उपक्रम राबवत असतो. तसंच आज माझा 25वा वर्ष म्हणजे आज फेब्रुवारी 2 तारखेला मला 25 वर्ष शाखा प्रमुख पदाला झाले. तर आज माझा 25वा कार्यक्रम आहे. 25व्या वर्षाचा 25वा कार्यक्रम आहे. दरवर्षी मी असा हा उपक्रम राबवत राहतो आणि सकाळपासून लोकांचा चांगला प्रतिसाद आहे. लोक येत आहेत, आरोग्य शिबिराचा लाभ घेत आहेत. त्यानंतर रक्तदान शिबिराला पण बरेच आज सकाळी 9:30 वाजल्यापासून बरेच लोक आले. आतापर्यंत काहीतरी 80-90 बाटल्या झाल्या. असंच बाळासाहेबांना रक्तदान करून ते आणि आरोग्याची लोकांना आम्ही आई जगदंबासाठी प्रार्थना करतो की इथल्या नागरिकांना त्यांचं समृद्धी, भरभराट व त्यांचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी आणि बाळासाहेबांना ही खरी आदरांजली वाहिल्यासारखी होईल की त्यांच्या माध्यमातून आम्ही कारण त्यांनीच आम्हाला सांगितलेलं 80% समाजकारण, 20% राजकारण, पण आम्ही पुरं 100% समाजकारण कार्य त्यांच्या जे बाळासाहेबांनी आम्हाला ब्रीद वाक्य दिलं होतं त्या वाक्यातून आम्ही समाजकार्याचं काम करत आहे. रक्तदान हे नेहमी चांगलं दान आहे, श्रेष्ठ दान आहे आणि याचा उपयोग असा आहे की ज्यांना गरज असते रक्ताची त्यांना आपण पुरवू शकतो. कारण मुंबई सारख्या शहरामध्ये इझिली अवेलेबल होऊ शकतं, पण मुंबई बाहेर जेव्हा कधी कोणाला गरज लागते तेव्हा हा वाटप सायन हॉस्पिटल तर्फे वगैरे बऱ्या प्रमाणात करता येतो त्यांना. आणि बाकीची डोळ्याची तपासणी केलेली आहे. बऱ्याचशा आजार असेच डिटेक्ट होतात. त्या कॅम्प मार्फत बरेचसे आजार असे असतात की कोणाला कळतच नसतात आपल्याला आहेत. डायबिटीक डिटेक्ट झालेला असतो बऱ्याचदा. रुटीन असं चेक करायला म्हणून येतात आणि डिटेक्ट होतो. त्यामुळे अशा प्रकारे शिबिराची नेहमी गरज असते आणि चांगला प्रतिसाद आहे रक्तदानासाठी वगैरे पण तुम्ही आता बघत आहात. त्यामुळे हे असे उपयोजन नेहमी नेहमी करता आले पाहिजेत. आपल्याला हे शिबिर असे आयोजन करता आलं पाहिजे. आणि शेखर चव्हाण साहेबांचा तर हा नेहमीचा प्रयत्नच असतो. आता मला वाटतं 1 वर्ष त्यांचं 25वं आहे. ब्लड डोनेशन एक गुड कॉज साठी करतो आपण की जरूरतमंदांना ब्लड टायमावरती भेटू शकतं. आणि आपल्या शाखेच्या माध्यमातून मिस्टर शेखर चव्हाणच्या माध्यमातून एक चांगलं सहकार्य होईल सर्व इच्छुकदारांना. त्याप्रमाणे म्हणून ब्लड डोनेशन करता. मैसेज तो ये है कि आज की तारीख में जो हिसाब से पॉपुलेशन बढ़ रहा है, जो हिसाब से एक्सीडेंट हो रही है, जो हिसाब से रोड डेवलपमेंट सब हो रही है, तो उसमें अब ये एक्सीडेंट होना लाजिम होता है. तो उसमें अगर रिक्वायरमेंट होता है तो ऐसे कार्यक्रम के थ्रू जो जिनको रिक्वायरमेंट होती है उनको सुविधा प्रोवाइड की जा सकती है. तो ज्यादा से ज्यादा जन आके अपने डोनेशन करना चाहिए.